नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. मात्र त्याआधी हेडलाइन्स. प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय. आनंदाचा शिधा योजना राज्यामध्ये पुन्हा राबवणार. गौरी गणपती आणि दिवाळीसाठी 100 रुपयात आनंदाचा शिधा देणार. तर केंद्राप्रमाणे राज्यात पोषण अभियान राबवणार. मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. महाराष्ट्रातले भाजपचे सगळे आमदार परराज्यात रवाना. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदारांना केंद्राकडून भरगच्च अभ्यास. बिगर भाजप शासित राज्यात करणार प्रचार. महायुतीमध्ये सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यास स्वबळावर निवडणूक लढवणार. आमदार बच्चू कडूंचा इशारा. प्रहार जनशक्ती पक्षाकडून उमेदवारांची चाचपणी सुरू. पक्ष फोडाफोडीमुळे राज्यातली स्थिती वाईट. त्यापेक्षा ग्रामपंचायत बरी. काँग्रेस नेते अशोक चव्हाणांकडून टीका. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना निधी दिला जात नसल्याचा आरोप. मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक स्थगित केल्यानं आदित्य ठाकरे आक्रमक. निवडणूक स्थगित करण्यामागे काहीतरी गडबड असल्याचा आरोप. विद्यापीठाला केले सवाल. मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर. कार्यकर्त्यांकडून राज ठाकरेंचं जंगी स्वागत. मुंबई गोवा हायवेवर मनसेचं आंदोलन. खड्ड्यात वृक्षारोपण करत प्रशासनाचं वेधलं लक्ष. तर पोलिसांनी आंदोलकांना घेतलं ताब्यात. नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी आरोपींना कोणताही दिलासा द्यायला हायकोर्टाचा नकार. राजकुमार बन्सलसह इतर आरोपींची गुन्हा रद्द करण्यासाठीची हायकोर्टात याचिका. आणि शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण. गुंतवणूकदारांना 81,000 कोटींचा मोठा फटका. महत्त्वाची बातमी आपण बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत. नितीन देसाई